सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुनील पाटील गावंडे यांचे सभापतीपद कायम. एकीकडे अविश्वासाला अल्पमत, 11 मते अविश्वास, एका मताने अल्पमतात. ज्या विश्वासाने मी काम करतो त्याची मला आज पावती मिळाली. सत्याचा विजय. संपूर्ण दर्यापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्यावर 12 लोकांच्या सह्या असलेला विश्वास पारित होईल किंवा नाही असा संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु जुन्या लोकांची म्हण आहे, जाको राखे साय्या मार सकीना कोई. अशा शब्दात सुनील पाटील गावंडे सभापती पदावर कायम. त्यांच्याशी खास बातचीत केली असता त्यांनी संपूर्ण या विषयावर कसं घडलं व कशामुळे घडलं व मी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशा प्रकारे विकास केला अशा विषयावर त्यांनी दिले उत्तर. पाहूया सविस्तर. 12 लोकांचा अविश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्यानंतर त्यानंतर 31 तारखेला हा अविश्वासाचा कार्यक्रम संपन्न होणार होता. परंतु कुठंतरी स्वर्गवासी मदन पाटील गावंडे यांचे चिरंजीव सुनील पाटील गावंडे सभापती यांचं कुठंतरी ऋणफेडासाठी आज ते या पदावर कायम आहे एवढं मानावं लागेल. परंतु त्यांच्यासोबत बोलण्यासारखं आहे. ज्यापासून अविश्वास झाला त्यापासून मला असं वाटत नाही संपूर्ण जेवण केलं असेल म्हणून. दोन्ही टाईम चांगलं जेवण करतो मी. मुळातच हा अविश्वास प्रस्तावाला काहीतरी कारणं लागतात, ते भ्रष्टाचाराचे याचे. माझं संपूर्ण संचालक मंडळ हे पूर्ण माझ्या सोबतच आहे, सोबतच होतं. आणि आता ज्या मनात काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये हे राजकारण झालं. प्रत्यक्ष पाहता कोणालाही प्रत्येकाला आपापलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. प्रत्येकानंच ते पाळलं पाहिजे. आणि जेव्हा विचारधारेचा भाग येतो त्या विचारधारेत माझी जे विचारधारा आहे ती माझ्या वडिलांपासून, तर त्या विचारधारेवर मी काम करत आहे. आणि जिथं काम करतो तिथं प्रामाणिक करतो. मधल्या काळात ज्या काही दर्यापुरात राजकीय घडामोडी झाल्या त्यातलं एकमेव कारण पूर्ण दर्यापूर तालुक्याला माहीत आहे. पण दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर हे सर्व मंडळी मागच्या काळात आम्ही DDR साहेबांना भेटायला गेलो होतो तर सर्व मंडळी माझ्यासोबतच होती. आणि मागही 1-2 कार्यक्रम झाले त्यामध्ये या मंडळींनी तोंड भरून कौतुक माझं जाहीर कार्यक्रमात केलेलं आहे. दर्यापूर बाजार समिती ही संपूर्ण जिल्ह्यात 1 नंबरची आहे. आणि आपण आज तिप्पट चौपट याचं उत्पन्न वाढवलं. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्याशी मी उद्धटपणानं वागलो नाही. जे काही आहे ते सर्व शेतकऱ्याच्या हिताचंच इथं काम आपण केलेलं आहे. कास्तकाराचाच त्याच्यामध्ये काही फायदा नाही, त्याच्यामध्ये व्यापाऱ्याचाही झाला. एवढ्या मोठ्या ऊन वाऱ्या पावसात त्या शेडमध्ये सर्वांच्या सोयीचं आपण ते करून दिलं. दुसरं, हे जे कृषी भवन आहे हे कृषी भवन धूळ खात होतं. आपण सर्व दर्यापूरकरांना त्याची माहिती आहे की तिथं काय काय होत होतं, कसे कसे अवैध धंदे होत होते. आणि माझा ध्यास होता की हा शेतकऱ्याच्या मुलीसाठी हे झालं पाहिजे. मी नुसतं त्याच्यात 5-6 महिने चिंतित राहिलो. आणि आज ते सर्व शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलासाठी, गरिबासाठी आपण ते खुलं केलं. आणि तुम्ही पाहत असाल की सर्वात जास्त कार्यक्रम तिथं झाले. असं बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. आपल्यासोबत होते सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुनील पाटील गावंडे. त्यांनी संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला. ही जी मला पावती आहे ही माझ्या विकासाच्यावरच अवलंबून आहे. परंतु मानावं लागेल, कशा परिस्थितीला असो, कोणताही काळ असो, अशा परिस्थितीला सुनील पाटील गावंडे धावून पडतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटली की हा माल संपूर्ण चर्चेला उधाण येतो, शेतकऱ्यांचा माल येतोय. परंतु सगळ्यांसोबत मिळून राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु दर्यापूर नगरीमध्ये, दर्यापूर शहरामधील आजच्या परिस्थितीला पाहून येणाऱ्या काळामधील राजकारणामधील वेगळं उथल-पाथल पाहायला मिळत आहे, एवढा संदेश मानावा लागेल. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, दर्यापूर.